गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। विसर्जन कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या दिवशी काही वेळ अगोदर करायची आपण गणपती बाप्पांची जी स्थापना आहे, प्राणप्रतिष्ठा करताना गणपतीच्या अगदी मनोभावे विधिवत पूजा करतो। त्याचप्रमाणे आपल्याला उत्तर पूजा सुद्धा अगदी विधिवत केली तर आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ मिळतं। तर आपण घरामध्ये गणपतीची स्थापना केल्यानंतर आपल्याला परंपरेनुसार गणपती त्या दिवसाप्रमाणे विसर्जित करायचा असतो। काही ठिकाणी 1.5 दिवसाचा असतो, काही ठिकाणी 5, 7, 11, तसेच काही ठिकाणी अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणपतीचे विसर्जन केले जाते। तर जशी आपल्याकडे पद्धत असेल अगदी त्याच पद्धतीने आपण उत्तर पूजा करून गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे। तर गणपती बाप्पांचे विसर्जन करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे आपली देवपूजा, त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा, आरती, नैवेद्य जे काही असेल ते सर्व करून घ्या। त्यानंतर दुपारनंतर म्हणजे साधारण 4 नंतर सायंकाळपर्यंत आपल्याला ही उत्तर पूजा करायची आहे आणि मग गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे। भर दुपारी उन्हामध्ये आपल्याला गणपतीचं विसर्जन करायचं नसतं, त्यामुळे दुपारी 4 नंतर संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही उत्तर पूजा करून विसर्जन करू शकता। ऊन खाली झाल्यावर लगेचच उत्तर पूजा करून आपण गणपती विसर्जन करू शकतो। तर आता आपण पाहणार आहोत की सर्वात प्रथम आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। स्त्री असेल तर हळदी कुंकू लावा, पुरुष असेल तर तिलक लावायचा आहे। पूजेला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे। सर्वात आधी आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। ओम श्री आणि दिव्याची हळदी कुंकू अक्षदा वाहून ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंध अक्षदा पुष्पम समर्पयामि। याऐवजी आपण दिव्या दीपककार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार हा साधा सोपा मंत्र सुद्धा म्हणू शकता किंवा शुभम करोती हा श्लोक म्हणू शकतो किंवा दीपदेवा मी तुला गंध अक्षदा फुल अर्पण करत आहे अशा पद्धतीने म्हणू शकता। त्यानंतर आपण शांत, स्थिर आणि प्रज्वलित दिव्याने आपल्याला शरीर शुद्धीसाठी तसेच आपल्या मनाच्या अंतःकरणातील शुद्धी व्हावी यासाठी आचमन करायचे आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि पाणी प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस पाणी घ्यायचं आहे ओम माधवाय नमः। चौथ्या वेळेस पाणी खाली ताम्हणामध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि भगवान विष्णूंची 24 नावे घेतली तरीही तुम्हाला इथे चांगलं पडेल। असं जर तुम्ही असं करत असाल तर पुढील प्रमाणे तुम्ही प्रार्थना जी आहे तर ती करू शकता। आपण गणपतीची स्थापना केली होती तर तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे। त्यासाठी हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं आहे, अक्षदा आणि फूल घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पा तुमची स्थापना मी या ठिकाणी केली होती, आज मी तुमचे विसर्जन करत आहे। त्याआधी आम्ही तुमची योग्य विधिवत उत्तर पूजा करीत आहोत, पण तुमची कृपादृष्टी आमच्या घरावरती अशीच कायम राहू दे, तुमचा आशीर्वाद तुमच्या घरावरती नेहमी असू दे असे म्हणून आपल्याला संकल्प सोडायचा आहे। पाणी हातामधल्या ताम्हणामध्ये सोडायचं आहे। त्यानंतर आपण शुद्ध पाण्यामध्ये 1 फूल बुडून सर्व पूजा साहित्यावरती पूजेच्या ठिकाणी शिंपडायचं आहे, त्यामुळे शुद्धीकरण होतं। त्यानंतर आपण गणपतीची पंचोपचार पूजा करायची आहे। शुद्ध पाण्यामध्ये फूल बुडून आपल्याला गणपतीला स्नान घालायचे आहे, फुलाने पाणी शिंपडायचे आहे। श्री महागणपते नमः शुद्धोकम स्नानम समर्पयामि। यावेळी आपण मराठीमध्ये म्हणू शकता गणपती बाप्पा मी तुम्हाला शुद्ध पाण्याने स्नान घालत आहे। पंचामृतामध्ये फूल बुडून आपल्याला ते गणपतीवरती शिंपडायचे आहे। श्री महागणपती नमः पंचामृत स्नानम समर्पयामि। गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे। पुन्हा एकदा फूल आपल्याला पाण्यामध्ये बुडून शिंपडायचे आहे। श्री महागणाधिपते नमः शुद्धोकम स्नानम समर्पयामि। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालत आहोत। यानंतर आपण गणपतीच्या मूर्तीला चंदन, हळदी कुंकू लावायचं आहे। श्री महागणापते नमः विलोपनार्थ चंदनम समर्पयामि। श्री महागणाधिपते नमः हरिद्वम कुंकुम समर्पयामि। गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला हळदी कुंकू
चंदन लावत आहोत. यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आहेत. श्री महागणाधिपते नमः. अलंकारार्थम अक्षदाम समर्पयामि. बाप्पा आम्ही तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहोत. यानंतर गणपतीला लाल पिवळे फूल अर्पण करायचे आहेत. श्री गणाधिपते नमः. पुष्पम समर्पयामि. गणपती बाप्पा मी तुला फूल अर्पण करत आहे. यानंतर आपण गणपतीला धूप किंवा सुवासिक अगरबत्तीने ओवाळायचे आहे. त्याबरोबरच आपल्याला दिव्याने देखील ओवाळायचे आहे. श्री महागणाधिपते नमः. धूपम दर्शयामि. श्री महागणाधिपते नमः. दीपम दर्शयामि. गणपती बाप्पा आम्ही आता तुम्हाला धूप दिव्याने ओवाळत आहोत. आपण गणपतीची स्थापना करताना षोडोपचार पूजा करतो, म्हणजे 16 उपचार करून पूजा करतो आणि विसर्जनाच्या वेळी आपण पंचोपचार पूजा करत असतो. 5 उपचार करून गंध पुष्प धूप दीप नैवेद्य. आता आपल्याला उपचार राहिलेला आहे तो म्हणजे नैवेद्य. या दिवशी आपण जो कोणता गोडाधोडाचा नैवेद्य बनवला आहे तो गणपतीला दाखवून गणपतीला मोदकाचा नैवेद्य आपल्याला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हातामधल्या 2 बोटांनी आपल्याला हा जे नैवेद्य आहे तर ते नैवेद्याचं ताट ठेवून नैवेद्यम समर्पयामि. नैवेद्यम समर्पयामि. गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहोत. आपण हा नैवेद्य ग्रहण करावा. तसेच पाणी समर्पयामि. पाणी देखील आपण गणपती बाप्पांना ठेवायचे आहे. त्यानंतर देवासमोर एक साष्टांग नमस्कार घालायचा आहे. श्री महागणाधिपते नमः. नमस्कारम समर्पयामि. हे गणपती बाप्पा आम्ही तुम्हाला नमस्कार करत आहोत. आणि आता फुलाला गंध लावून हातामध्ये अक्षदा घेऊन ती देवाच्या चरणी व्हायचे आहे. श्री महागणाधिपते नमः. मंत्रम पुष्पम समर्पयामि. आम्ही हे गणपती बाप्पा तुम्हाला मंत्र आणि फूल अर्पण करत आहोत. अशी सर्व पूजा झाल्यानंतर सहकुटुंबासह परिवार गणपतीची आरती करायची आहे. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची आहे आणि त्यानंतर सर्वांनी एकमेकांना मिळून गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा आहे. दिवसामध्ये किंवा आपल्याला जेवढ्या दिवस गणपती असेल तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला हातून न कळत काही चुका झाल्या असेल तर क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर सर्वांनी गणपतीला मनोभावे नमस्कार करावा. आपण असे म्हणू शकता की गणपती बाप्पा मी ज्या दिवशी तुम्हाला मनाने तुमची सेवा केलेली आहे, माझ्या हातून न कळत काही चुका झाल्या असेल तर माझी ही पूजा भोळी बाबडी स्वीकार करून घ्या आणि मान्य करून घ्या. चुकेला माफी द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि मी अज्ञानाने जी पूजा केली आहे कृपया करून ती मान्य करून घ्या. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा करा आणि मी केलेल्या पूजेमुळे आपण खुश राहाल आणि अशी मी अपेक्षा करते आणि प्रार्थना करते. सर्वात शेवटी गणपतीची आरती झाल्यावर घरातील सर्व सदस्यांना आरती द्यायची आहे, प्रसाद द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. आपण गणपतीची स्थापना ज्या दिवशी केली होती त्या दिवशी आपण मंत्र म्हणालो होतो, पण आता आपण गणपती बाप्पांवर अक्षदा टाकून त्यांचं विसर्जन करणार आहोत. आता हातामध्ये थोड्या अक्षदा घेऊन देवासमोर उभे राहायचे आणि एक मंत्र म्हणायचा आहे. या अंतोदम गणा सर्व पूजा मादाय पार्थिवा इष्टिकाम प्रसिद्धार्थ पुनरागमनाच. हा मंत्र आपल्याला अशाच संस्कृतमध्ये म्हणावा लागेल. तुम्हाला स्क्रीनवरती मी हा मंत्र देत आहे, तो तुम्ही हळूहळू म्हणू शकता. हा मंत्र आपल्या हातातील अक्षदा गणपतीच्या डोक्यावरती टाकायच्या आहेत आणि गणेशाची मूर्ती जागेवर किंचित हलवायची आहे. अशा प्रकारे विधिवत पूजा झाल्यानंतर ही मूर्ती तुम्ही समुद्रात, नदीत किंवा योग्य त्या पवित्र स्थळी नेऊन तेथे आरती करून मगच मूर्तीची विसर्जन आपल्याला करायचं आहे. आपण पूजेमध्ये वापरलेले जे काही निर्माल्य आहे ते गोळा करून घ्यायचे. फुलं, दुर्वा, आघाड्याची पाने वगैरे जे काही असेल ते सर्व एकत्र करायचं आहे. 10 दिवसाचे जे साठवलेलं निर्माल्याचं साहित्य आहे ते सर्व साहित्य एकत्र करायचं आहे, निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. एक सांगायचं विसरले, जर आपण गणेश मूर्ती विसर्जनासाठी जेव्हा नेतो त्यासोबत आपल्याला एक शिदोरी न्यायची आहे. मग त्यामध्ये काही जण चिरमुरे नेतात किंवा काही जण दही पोहे, तळलेले मोदक नेतात. याची शिदोरी आपल्याला गणेश मूर्ती सोबत विसर्जनाला घेऊन जायची असते आणि ती पोटली बांधून तुम्हाला गणपतीला जानवे घातलेले आहे तिथे बांधून ती आपल्याला मूर्ती विसर्जित करायची असते. आपण गणपती समोर जी काही फळे मिठाई ठेवली आहे आपण प्रसाद रूपी घरीच खाऊ शकतो. तुम्ही गणेश मूर्ती ज्या ठिकाणी विसर्जनासाठी घेऊन जातात तेथे आधी आपल्याला आरती करायची आहे आणि त्या ठिकाणी लोकांना प्रसाद वाटायचा आहे आणि त्यानंतर गणेश मूर्ती आपल्याला विसर्जन करायची आहे. घरातून जाताना पण मूर्ती उचलून नेताना गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया
पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मूर्ती न्यायची आहे आणि तेथे पण आपल्याला विसर्जन करताना मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपल्याला बाप्पाला निरोप द्यायचा आहे. कळशावरचे नारळ तुम्ही फोडून प्रसाद रूपी खाऊ शकता किंवा विसर्जन केला तरीही चालेल आणि कलशामधलं पाणी एका फुलाच्या साहाय्याने आपल्याला बाथरूम सोडून सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे. कलशामधलं साहित्य, विड्यावरचं साहित्य आणि तुम्ही जे काही साहित्य वापरलेलं असेल तर ते गणपतीचं प्रतीक, जी सुपारी आपण ठेवलेली असेल तर ते सर्व साहित्य तुम्ही निर्माल्यात टाकू शकता. मूर्ती ठेवलेली असेल गणपतीची ती देवघरामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. पूजेमध्ये जे काही तांदूळ ठेवलेले असेल तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. पूजेवेळी जो दिवा प्रज्वलित केलेला असेल तो आपोआप शांत होऊन द्यायचा आहे, फुंकर मारून विझवायचा नाही. आपण घरच्या गणपतीचे विसर्जन करत आहोत त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करत असताना योग्य पद्धतीने करावे. त्यानंतरच आपण ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन केले आहे त्या ठिकाणी थोडी माती आपल्याला घरी आणायची आहे आणि आपल्या घरामध्ये आजूबाजूला थोडी थोडी टाकायची आहे. आपण गणपतीचे विसर्जन केल्यावर आपल्या घरातील जी जागा आहे, काही सजावट पाट असेल तो आपल्याला लगेच न काढता दुसऱ्या दिवशी सगळं आवरावर करायचे आहे आणि लगेच आपल्याला हे काढायचं नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपतीचे योग्य पद्धतीने उत्तर पूजा आणि विसर्जन कसे करावे याबद्दल माहिती पाहिली. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.